हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजची थर्ड टेस्टचा काल तिसरा दिवस संपला आणि काल तिसऱ्या दिवशी इंडियाची फर्स्ट इनिंग सुद्धा संपली. इंडियाने 387 रन्स केले, म्हणजे इंग्लंडचे सुद्धा 387 रन्स होते, इंडियाने 387 रन्स केले, कुणालाही लीड मिळाली नाही. आणि कालचा दिवस संपता इंग्लंडची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि इंग्लंडने 2 रन्स केलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे 2 रन्सची लीड आहे आणि एकही विकेट पडलेली नाही. कालच्या दिवसाचे सगळ्यात मोठे हायलाइट्स म्हणजे क्लासिक लाजवाब राहुलची सेंचुरी, ऋषभ पंत आणि सर जडेजा यांच्या 50s, दोन्ही टीमचे फर्स्ट इनिंग्स मध्ये झालेले इक्वल स्कोर्स, कुणाकडेही लीड नव्हती. आणि कालचा दिवस पूर्णपणे स्लो आणि बोरिंग असताना लास्ट ओव्हरमध्ये झॅक रॉली सोबत ती पूर्णच्या पूर्ण टीम इंडियाचा झालेला लफडा, पूर्ण टीम इंडिया झॅक रॉली सोबत लास्ट ओव्हरमध्ये भिडली होती. कालचा दिवस सुरू झाला तेव्हा के.एल. राहुल आणि ऋषभ पंत या दोघांनी आपली बॅटिंग कंटिन्यू केली. दोघांनी काल 141 रनची पार्टनरशिप केली, पण ऋषभ पंतला काय सुचलं माहित नाही, त्याने एक रिस्की रन घेतला आणि तो रनआउट झाला. ऋषभ पंत 74 रन्सवर रनआउट झाला. त्याच्यानंतर के.एल. राहुलने आपली सेंचुरी पूर्ण केली. या सिरीजमध्ये त्याची सेकंड सेंचुरी होती आणि लॉर्ड्सच्या ग्राउंडवर सुद्धा त्याची सेकंड सेंचुरी होती. तो दुसराच इंडियन बॅट्समन झालेला आहे ज्याने लॉर्ड्सच्या ग्राउंडवर एकापेक्षा जास्त सेंचुरी केलेल्या आहेत. याच्या आधी दिलीप वेंगसकर यांनी 3 सेंचुरी केलेल्या आहेत लॉर्ड्सच्या ग्राउंडवर आणि के.एल. राहुलने आता आपली सेकंड सेंचुरी कंप्लीट केली लॉर्ड्सच्या ग्राउंडवर. सेंचुरीनंतर के.एल. राहुल लगेच आउट झाला, पण त्याच्यानंतर सर जडेजाने वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी याच्यासोबत काही पार्टनरशिप केल्या. सर जडेजाने आपली 50 कंप्लीट केली, पण जडेजा 72 रन्सवर आउट झाला आणि जडेजा आउट झाल्यानंतर टीम इंडिया सुद्धा 387 वर ऑल आउट झाली. दोन्ही टीमचा फर्स्ट इनिंगचा जो स्कोर होता तो इक्वल झाला, बरोबर झाला, त्याच्यामुळे लीड कोणालाही मिळालेली नाही. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 3 विकेट्स घेतल्या, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सने 2-2 विकेट घेतल्या आणि शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स या दोघांनी 1-1 विकेट घेतली. कालच्या दिवसाचे शेवटचे 10 मिनिट बाकी असताना इंग्लंडची सेकंड इनिंग सुरू झाली. खरं तर काल 2 ओव्हर व्हायला पाहिजे होत्या, पण फर्स्ट ओव्हरमध्ये झॅक रॉलीने जो ड्रामा केला, त्याने फुल टाइमपास केला आणि चौथ्या बॉलला तर त्याने बोटाला लागला म्हणून फिजिओला सुद्धा बोलवलं. त्याने पूर्ण प्रयत्न केले की फक्त एकच ओव्हर होईल. त्याच्या या टाइमपासमुळे पूर्णच्या पूर्ण टीम इंडिया त्या झॅक रॉलीला जाऊन भिडली होती. शुभमन गिल, सिराज, बुमराह या सगळ्यांनी त्याला खूप शिवाय घातल्या, पण त्याने शेवटी टाइमपास केलाच आणि एकच ओव्हर होऊ दिली. खरं तर कालचा दिवस खूपच स्लो आणि बोरिंग होता, म्हणजे दोन्ही साईडने, म्हणजे इंडियाच्या साईडने असू नाही तर इंग्लंडच्या साईडने असू. इंडियाचाही ऋषभ पंत होता तोपर्यंत थोडेसे फास्ट रन होते, पण बाकी त्यांचे रन्स खूपच स्लो होते आणि इंग्लंड साईडने सुद्धा बॉलिंग खूपच स्लो चालू होती. सध्या इंग्लंडकडे 2 रनची लीड आहे आणि आता 2च दिवस बाकी आहेत. जर इंग्लंडने आपला बेसबॉल जर कंटिन्यू केला, बेसबॉलच्या स्टाईलने जर त्यांनी बॅटिंग केली, तरच या मॅचमध्ये काहीतरी रिझल्ट होऊ शकतो.